आताची बातमी आहे मालवणची। शालेय शिक्षण समवेत आपल्या संस्कृतीचे परंपरेचे ज्ञान उद्या देशाचे भविष्य होणाऱ्या पिढीलाही असायला हवे। या कौतुकास्पद उपक्रमाची माहिती घेण्याकरिता लोकनिर्धारची टीम पोहोचली आहे पूर्व प्राथमिक शाळा कांदळगाव येथील शाळेत। काल शिक्षण सप्ताहाच्या चौथ्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या। मुख्याध्यापक शिक्षक वर्गाने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शकपर उपदेश दिले। शाळेतील मुख्याध्यापक संध्या मेथर आणि सहाय्यक शिक्षक बंडू राठोड यांनी लोकनिर्धार न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून या एकंदरीत शालेय शिक्षणासोबत आपल्या संस्कृतीचे धडे विद्यार्थी गिरवत असल्याचे सांगितले। नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर 1 येथे शिक्षण सप्ताहाचा आजचा चौथा दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा होतोय। शासन आदेशान्वये दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 असा शिक्षण सप्ताह कालावधी नेमून दिलेला आहे आणि त्या अंतर्गत आम्ही 22 तारीखपासून विविध उपक्रम इथे शाळेमध्ये घेत आहोत। त्याचाच आजचा चौथा दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून आम्ही साजरा करतोय। आमच्या शाळेतल्या छोट्या चिमुकल्यांनी विविध वेशभूषा साकारलेल्या आहेत। तसेच आता पुढे आम्ही लावणी किंवा कथाकथन, गायन, मुलांच्या वेशभूषा यांचं सादरीकरण होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये मुलांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला आहे। असा आज आम्ही सांस्कृतिक दिवस आमच्या शाळेमध्ये साजरा करणार आहोत। पहिला दिवस जो होता तो अध्ययन अध्यापन साहित्य दिवसाचा होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा केला। तिसरा दिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा केला, ज्यात स्वदेशी खेळांचा समावेश होता। आंध्री कोशिंबीर, लगोरी अशा प्रकारचे खेळ आम्ही घेतले आणि आजचा चौथा दिवस सांस्कृतिक दिवस आणि यापुढील जे 3 दिवस आहेत त्यामध्ये उद्या कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, त्यानंतर त्याच्यापुढे मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस आणि शेवटचा 28 तारीखचा जो दिवस आहे तिथे समुदाय सहभाग दिवस साजरा केला जाणार आहे। असे 7ही दिवस भरगच्च असे उपक्रम आहे ज्यातून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे आणि अशा उपक्रमात आमची शाळा उत्स्फूर्तरित्या सहभागी होत आहे। आणि ह्या उपक्रमाची जी सांगता आहे ती सांगता कशा प्रकारे होणार आहे त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का? या उपक्रमाचा शेवटचा दिवस आहे 28 जुलै। यामध्ये समुदाय सहभाग दिवस, यामध्ये विद्यांजली यावर नोंदणी करायची आहे, स्वयंसेवकांची नावं प्रसिद्ध करायची आहेत, प्रभात फेरी काढायची आहे, पोस्टर मेकिंग पण घ्यायचं आहे, घोषवाक्य पण करायची आहेत आणि समाजाचा सहभाग आम्ही पालकवर्गांना बोलवून इथे मुलांसाठी स्नेहभोजनाचा पण कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। त्यासंबंधी आता आम्ही नियोजन आमचं चालू आहे आणि शेवटचा दिवस अति उत्साहाने स्नेहभोजनाने याची सांगता होणार आहे। प्रभात फेरी मॅडम कुठून कशी असणार आहे? आमच्या शालेय परिसरातून मंदिर, रामेश्वर मंदिर, तसेच ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्र इथपर्यंत आम्ही म्हणजे गावामध्ये जिथे जास्तीत जास्त वस्ती आहे त्या भागातून आम्ही प्रभात फेरी काढणार आहोत। नमस्कार, माझे नाव अर्णव जितेंद्र कदम। आज आमच्या शाळेत सांस्कृतिक दिवस आहेत, त्यासाठी मी सैनिक ही वेशभूषा घेतली आहे। नमस्कार, माझे नाव योगेश यशवंत आईकर। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर 1। आज शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस, त्यानिमित्त सांस्कृतिक दिवस म्हणून आज आम्ही साजरा करत आहोत। मी आज चाचा नेहरू यांची वेशभूषा घेतली आहे व माझ्या इतर सवंगड्यांनाही ती विविध वेशभूषा घेतलेली आहे। तर साईंने सुखदेवाची वेशभूषा घेतली आहे व आमच्या शाळेत हा दिवस शिक्षण सप्ताह सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा केला जातो। माझे नाव गंबाती संजय परब, मी 5वीच्या वर्गात शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर 1। मी आज वारकरीची भूमिका स्वीकारली आहे। माझ्या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी व काही वर्गातल्या मुलांनीही वेशभूषा स्वीकारल्या आहेत। सांस्कृतिक दिवस हा आमच्या शाळेत साजरा केला जातो। आमच्या शाळेत मुले खूप आनंदाने
वेशभूषा करून येतात व काही मुले डान्स घेतात, कथाकथन करतात. माझे नाव शिवम विराज तेराशिरकर. आज आमच्या शाळेत शिक्षण सप्ताह निमित्त मी आज पोलिसाचा वेशभूषा घेतली आहे. माझे नाव मोहित यशवंत आयकर. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर 1. आज शिक्षण सप्ताहाचा 4था दिवस. मग आम्ही वेशभूषा करून आलो. जसे की योगेशने चाचा नेहरूचा रोल केला आहे, शिवमने पोलिसाचा रोल केला आहे, तसेच अर्णवने सैनिकाचा रोल केला आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैभवी राकेश कदम. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नंबर 1. मी इयत्ता 3मध्ये शिकते. मी शिक्षण सप्ताहाचा आज 4था दिवस. त्याच्या निमित्ताने सर्वांनी वेगवेगळी वेशभूषा घेतली आहे. तसेच मी आणि माझी बहीण हर्षिका डान्स घेतला आहोत. आमच्या डान्सचे नाव आहे देसरंगीला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हर्षिका राकेश कदम. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नंबर 1. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. आज आमच्या शाळेत शिक्षण सप्ताहाचा 4था दिवस आहे. आम्ही तो दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करत आहोत. यामध्ये मी डान्स करणार आहे व माझ्या मित्रमैत्रिणींनी वेगवेगळी वेशभूषा केली आहे. माझ्या समवेत माझी मैत्रीण खुशी बसली आहे. तिने सावित्रीबाई फुले हिची वेशभूषा केली आहे. आपण त्यांचा जन्म बालिका दिन म्हणून साजरा करतो. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. माझे नाव खुशी रामचंद्र लाड. मी आज वेशभूषा सावित्रीबाई फुले यांची केलेली आहे. माझ्या शाळेचे नाव जिप प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर 1. आज शिक्षण सप्ताह हा दिवस आहे. मला खूप छान वाटतं आहे. माझ्या वर्गातल्यानी माझ्या मित्रमैत्रिणींनी आज वेशभूषा केलेली आहे. रुचिरा संजय कुंभार. मी इयत्ता 3मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिप प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर 1. आम्ही ते सर्व मुलांनी वेशभूषा केली आहे. नमस्कार, माझे नाव सावनी मंगेश कदम. आज आम्ही तिघींनी भारतमातेची वेशभूषा घेतली आहे. मला खूप आनंद झाला आहे. आम्ही आज डान्स सादर करणार आहोत. त्याच्याबद्दल आम्हाला छान वाटतं. नमस्कार, माझे नाव स्मृती उदय परब. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नंबर 1. आज शिक्षण सप्ताह दिवस 4था सांस्कृतिक दिवस आहे. आज आम्ही सगळ्यांनी वेशभूषा घेतलेल्या आहेत. आणि माझ्या मैत्रिणी आम्ही डान्स घेतला आहोत. डान्सचे नाव देश मेरा आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे.